असा अगदी भूमिपुत्र मैदान म्हटलं की सोबती झाडे आणि झाडेच आहेत आणि तिकडे तुम्ही झाडाखाली आरामशीर चेअरवरती बसून क्रिकेटचा आनंद घ्या. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीमचे 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत येणं गरजेचं असेल. चला धोंडेवाडी ब आणि त्याचबरोबर टीम आंबेगर, चला या प्लीज. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर धोंडे आणि त्याचबरोबर दत्ता धोंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आज धोंडेवाडीची आहे आणि दोन संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धोंडेवाडी अ संघ खेळला, आता बारी आहे धोंडेवाडी ब संघाची. टीम धोंडेवाडी अ संघाने 2 सामने जिंकलेत. पहा खूप चांगली कामगिरी राहिली. आज तेजस धोंडेंचा वाढदिवस देखील आहे. तेजस धोंडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दुपारच्या सत्रामध्ये केक देखील कापला जाईल. म्हणजे आज दिवसभर तिकडे जेवायचं नाही, केक खायचं आहे. तेजस धोंडेंचा वाढदिवस आहे आणि तेजस धोंडेंना सर्वात मोठं गिफ्ट काय असेल आज या क्रिकेट स्पर्धेचं, जर धोंडेवाडी अ संघाने आजच्या या क्रिकेट स्पर्धेची फायनल मारली ना, तर ती फायनलची ट्रॉफी खऱ्या अर्थाने गिफ्ट स्वरूपामध्ये तेजस धोंडेंना दिली जाईल. कारण बऱ्याचशा खेळाडूंबरोबर सकाळी माझी चर्चा झाली धोंडेवाडी अ संघातील, आणि त्यांनी देखील सांगितलं की आज आमचा बेस्ट देऊ आम्ही, स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न राहील. स्पर्धा आयोजन करत असताना नंबर 1चं आयोजन त्यांचं राहील आहे, परंतु स्पर्धा खेळत असताना देखील नंबर 1चं प्रदर्शन आम्ही करू असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. चला टायमिंग सेट केला इकडे. सामन्याला करूया सुरुवात. सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. तुम्ही पाहताय रायरेश्वर ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 3 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय. MP ग्रुपच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा प्रस्तुत केली जाते. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय महेश तथा पाटील साहेब यांच्या विशेष सहकार्यातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. गुरुदत्त प्रतिष्ठान धोंडेवाडीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सामन्याला करूया सुरुवात. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी विनायक तयार होत आहेत. स्ट्राईक एंडला नागेश ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्राईकला दत्ता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लगत पाहायला मिळत आहेत. चला करूया मॅचला सुरुवात. पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलं, वळवलं होतं तिकडे. ज्ञानेश्वर धोंडे जे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत, आज संघासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना त्यांना पाहतोय. पहिला बॉल ऑन साइडला टोलवला होता, तिकडे एक सिंगल येताना पाहायला मिळते. आता ब संघामध्ये आज कोण कोण खेळतंय येणारी नावं देखील आता अरविंद धोंडे माझ्याबरोबर इकडे बसलेत सांगतील. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लोअर फुल टॉस, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं वातावरण पाहायला मिळते. आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला क्रिकेट आणि क्रिकेट पाहायला मिळेल. रायरेश्वर ट्रॉफी 2026 ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सर्वांना पाहायला मिळते. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा. लोअर फुल टॉस ऑन साइडला फक्त दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे मिड विकेटला, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण जर पाहिले ना तर या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब आंबेघर आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब ब संघ म्हणजेच धोंडेवाडीची बी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आंधळी स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचं कारण देखील आहे मित्रांनो, हे जे सर्व बचे खेळाडू आहेत ना, ते कधीही तुम्हाला प्रॅक्टिस करताना दिसत नाहीयेत, प्रॅक्टिस करत नाहीयेत. परंतु आज गावची स्पर्धा आहे आणि आम्हाला खेळायचं आहे, त्या कारणाने ब संघ उतरलाय. पुढे आले, पदोलाले त्याचा वापर केला, टायमिंग नव्हतं, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. माफी असावे, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. ज्ञानेश्वर धोंडे सर, तुम्ही नॉन स्ट्राईकला पाहताय. दत्ता, तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. 5 धावसंख्या, 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय. 3 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळेस ड्राईव्ह केलाय तिकडे, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिलं षटक इथे समाप्त होते. धावफलकावरती ब संघाची म्हणजेच धोंडेवाडी ब संघ 4 धावांवरती जाऊन पोहोचलाय. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्या सर्व मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. देवदासजी धोंडे, सचिन धोंडे, दीपक धोंडे, शामराव धोंडे, त्याचबरोबर दत्तात्रय धोंडे, दीपक दनावडे, गणपतजी धोंडे,
तानाजी धोंडे, शेखरजी धोंडे, एकनाथजी धोंडे, नितीनजी धोंडे, गजाननजी धोंडे, अरुण धनावडे, बाजीराव धनावडे हे सर्व मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित राहतात. सर्वांचंच मनापासून या क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करत आहोत. धोंडेवाडी गावची स्पर्धा आहे. प्रत्येक जण आज या क्रिकेट स्पर्धेला भेट देतोय. आज आपल्या गावचं नाव नवी मुंबईमध्ये होत असताना, नवी मुंबईमध्ये एक चांगली क्वालिटीची क्रिकेट स्पर्धा करत असताना हे सर्व मान्यवर तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 कडे जाणार आहोत आपण. शिवाजी गोलंदाजी मार्कवरती घेतोय. येत आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील. दत्ता स्ट्राईक एंडला आहे. धावसंख्या करावी लागेल. हा बॉल लेग साईडला पंच करण्याचा प्रयत्न होता. गरकन गिरकी घेतली होती बॅट्समननी, परंतु बॉल मात्र निघून चाललाय आउट ऑफ द लेग स्टंप. ब संघामध्ये कोण खेळतंय अरविंद, मला जरा नावं सांगा ना. दत्ता धोंडे खेळतायत. ज्ञानेश्वर धोंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरज धोंडे बॅटिंग करायला येतील का, या चर्चा सगळ्या आपल्याला इकडे करायच्या आहेत. विकेट लवकरात लवकर पडली पाहिजे. सूरज धोंडे तिकडे पॅड घालून तयार आहेत बॅटिंगसाठी. हो, हा वेगळ्या प्रकारचा स्ट्रोक होता पहा. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धाव फलकावरती धाव संख्या फक्त केवळ 4 आहे, 5 आहे. संघ 30च्या पुढे जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये घेतोय. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. हेलिकॉप्टर स्ट्रोक सजवायचा होता. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करतील. हो, सांगतायत पंच तिकडे बाईज आहे. 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. सूरज धोंडे हे मास्टर माइंड आहेत ब संघाचा. आपण विचार केला तर संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली तर या क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या सहकार्यातून उभी होते अर्थातच महेशदादा पाटील साहेब आणि त्यांचे कट्टर समर्थक म्हणून सूरजदादा धोंडे आणि विशालदादा धोंडे यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आज सूरज धोंडे या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांची बॅटिंग देखील पाहावी लागेल. हा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग तितकं नाही आहे पहा. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत जसा विचार आपण अरविंद करतोय तर. कारण आंबेकर संघ आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब ब संघ म्हणजे तोडीस तोड संघ, दोन्ही संघ एकमेकासमोर टाकलेत. ऑनलाईन आपण ड्रॉ केला होता आणि या दोघांची इकडे मॅच लागले. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. ड्राईव्ह केलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. जर्सी क्रमांक 45 कॅच होईल का. हो, इकडे कॅच घेतलाय. पहिली विकेट येते. ज्ञानेश्वर धोंडे इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. आइए डीजे. धोंडेंनी विकेट मागे ठेवले. 50 ओव्हरची मॅच आहे. ते मला वाटतंय 30-40 ओव्हरच्या नंतर बॅटिंगसाठी येतील का हे देखील पाहावं लागेल. तिकडे टाळ्यांचा प्रतिसाद येतोय सूरज धोंडे यांच्यासाठी. हो, बॅटिंगला आले पाहिजेत. कारण सूरज धोंडे सकाळी तुम्ही जर पाहिलं 2, 2.5, 3 तास प्रॅक्टिस करतात. त्यानंतर मग घरी गेल्यानंतर सह्याद्री स्पोर्ट्स 10-10:30ला तिकडे खोलतात. सह्याद्री स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थाने मॅनेजर आहेत आणि आज त्यांना तुम्ही खेळताना पाहणार आहोत. परंतु विकेट आली. शंकर धोंडे आलेत. सूरज धोंडे डगआउट मध्ये आहेत. दोन्ही टीमचे कोच देखील आहेत सूरज धोंडे. ओ, फटका जोरात खेळायचा होता. टप्पा पडला. बॉलनी वळण घेतलं. अगदी बॉल अगदी यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा मोजत असताना अगदी गुणलेखकाला देखील खूप त्रास होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ती 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. हो, हलक्या हाताने पुश केलं होतं. पॉइंटला खेळून काढलं होतं. अगदी पुश करो कुछ करो. एक सिंगल येताना पाहायला मिळते शंकर धोंडे यांच्या बॅटमधून. धावसंख्या फलकावरती लागते ती 7 धावा. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. बापू धोंडे अर्थातच आमचे लाडके मित्र तिकडे विचार करत असतील धावसंख्येचं टार्गेट किती दिलं जाईल. कारण ज्या पद्धतीने धावसंख्या आपण जर पाहिली ना तर संत शांत गतीने चालले. म्हणजे जणू काय टेस्ट क्रिकेटचा फील येतो इकडे. अरविंद, काय म्हणशील बॅटिंग विषयी. आम्हाला वाटते सकाळी नाश्त्यामध्ये यांनी आमलेट खायला दिसतंय. कारण सगळे 0-0-0च येत आहेत जास्त.
अरविंदनी सांगितलं की शून्य आकडा पसंत आहे का या दोन खेळाडूंना, म्हणजे रन्स घेतले जात नाही. त्यांना वाटतं इकडे काही 90 ओव्हरची मॅच नाहीये मित्रांनो, आपल्याला संध्याकाळपर्यंत खेळायचं नाहीये. इकडे 4 षटक तुम्हाला दिलेत आणि या 4 षटकांमध्ये तुमच्याकडे जी कला आहे ती कला तुम्हाला इकडे सादरीकरण करायचं आहे. बॉल आहेत, पहिला बॉल. हो, मोठा स्ट्रोक खेळायचा होता. इकडे अंगाला भेटतोय बॉल, एक सिंगल मिळेल का? हो, इकडे अगदी दोन्ही बॅट्समन लवकर धावतायत ज्या पद्धतीने, एक सिंगल येते. पंचांचा देखील इशारा येतोय. 22 स्वरूपामध्ये सिंगल येते. धावफलकावरती 8 धाव संख्या लागते. लो स्कोरिंग मॅच कडे आपण जातोय का? परंतु विचार केला ना तर धोंडेवाडी बस संघ देखील ताकदीचा आहे. गोलंदाजी त्यांच्याकडे जबरदस्त आहे. म्हणजे 15 धावा देखील इकडे डिपेंड केले जातील असं अरविंद धोंडे इकडे आम्हाला सांगतायत. पुढचा बॉल. ओ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बाल बचावलेत. यष्टीरक्षक चुकी करतायत आणि पुन्हा एकदा 22 स्वरूपामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. पहा, बॅटनी धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत आणि प्रयत्न देखील केले जात नाहीत की बॅटनी मोठे स्ट्रोक खेळावे. या मॅच मध्ये तुम्ही जर कोणत्याही बॅट्समननी षटका ठोकला तर आपल्या सर्वांचेच लाडके सुनील धोंडे बापू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार असेल. कोणत्याही बॅटरनी षटका ठोका 500 रुपयाचा पुरस्कार, कारण आतापर्यंत सर्कलच्या बाहेर तितकासा बॉल गेलेला नाहीये. शंकर धोंडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बापू निघालेत. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. वा बाई वा, चांगला स्ट्रोक आहे शंकर धोंडे यांच्या बॅट मधून. डाऊन द ग्राउंड फटका जबरदस्त येतोय चौकार. धोंडे थोडस राग आला पाहिजे. रागाने बॅटिंग केली ना तर धाबा इकडे येतील आणि एक चौकार तर आलाय इकडे मी म्हणेन. पुढचा बॉल महत्वाचा असेल. लेग साइडला पंच केलाय. बॉल निघून जाईल. एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. शंकर धोंडे टिपिकल स्ट्रोक बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. धोंडेवाडी बस संघ आता मात्र रंगात आलाय, ढंगात आलाय. शंकर धोंडे जबरदस्त बॅटिंग, चौकार. पाठचे 2 चौकार आल्यानंतर धावफलक अगदी उंच उडी मारताना पाहायला मिळतोय. तब्बल 17 धाव संख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. धोंडेवाडी बस संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आणखी एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. टायमिंग तितकंसं नव्हतं, परंतु ऑन साइडला फटका अलॉंग द कार्पेट जाईल क्षेत्ररक्षकापर्यंत. तोपर्यंत काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टाळ्यांचा गजर देखील होताना पाहायला मिळतोय मुख्य व्यासपीठावरती. शंकर धोंडेंच्या बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. 2 चौकार त्यानंतर टुडी घेतले. 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 षटकांचा खेळ इकडे समाप्त झालाय. सूरज धोंडे बॅटिंगला येतील का हे प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आहे, कारण आतापर्यंत विकेट गेलेली नाहीये. एकच विकेट इकडे धोंडेवाडी बस संघाचे आले. 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. ऐकूया एक मधुर संगीत. अक्षय येत आहेत. गोलंदाजी मार्क होते. आपण जर पाहिलं तर श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब आंबेगरच्या माध्यमातून त्यांचं देखील योगदान राहिलंय या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी. कारण मी 3 दिवस पाहतोय. अक्षय इकडे आमच्या बरोबर अगदी 3 दिवस आहेत आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी अक्षयने देखील खूप मदत केली आहे. आता समोर बॅटर आहेत दत्ता धोंडे. हा फटका मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग नाही, तिकडे लाईन मध्ये येऊ शकलेलं नाहीये. फुटवर्क नाहीये दत्ता धोंडे यांचं. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. डॉट बॉल. आणि अरविंद इकडे आम्हाला सांगतायत की दत्तांची बॅटिंगसाठी निवड केली सूरज धोंडेनी. चांगली निवड आहे. चांगला परफॉर्मन्स त्यांचा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. लेग साइडला पंच करायचा होता. आता बॉल हवेमध्ये आहे आणि यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही आणि दत्ता धोंडे इकडे बाद होत आहेत. मोठी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल?
परंतु ओमकार धोंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी इन ॲट क्रमांक 4 वरती ते येत आहेत आणि अक्षयनी देखील तिकडे हात मिळवलाय. मी म्हणेन दत्ताला शुभेच्छा दिल्यात. खूप चांगली बॅटिंग ज्या पद्धतीने आपण पाहिलं. धावा त्यांना करता आलेल्या नाही आहेत, परंतु ब टीम खेळते. पहा ब टीम तितक्याशा स्पर्धा खेळत नसते, परंतु ज्यावेळेस आपल्या गावचं आयोजन असतं ना त्यावेळेस मात्र ब संघाला एंट्री मिळते आणि ब संघ खेळतो. मित्रांनो, आता आपण थोडंसं विनोदी समालोचन करतोय, परंतु हे खेळाडू कधीही प्रॅक्टिस करत नाहीयेत. आज गावची स्पर्धा आहे म्हणून इकडे क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात, परंतु खऱ्या अर्थाने हार मानणार नाहीयेत. जी धावसंख्या झाली ना त्या धावसंख्येमध्ये दोंडेवाडी बस संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. हो, हा बॉल कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता, पुढचा पाय बाहेर काढला होता, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत आणि पंचांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे नो बॉलचा इशारा दिलाय. म्हणजे चक्क गोलंदाज इकडे आढळताना पाहायला मिळत आहेत. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा असा गोलंदाज इकडे आढळतोय की ज्यांनी चक्क गोलंदाज आम्हाला आढळतोय. आता याची पॅनल्टी किती आहे अरविंद? नो बॉल तर असेलच आणि पॅनल्टीच्या धावा किती असतील? 2. ओके, म्हणजे टोटल धावसंख्या 3 मिळेल इकडे दोंडेवाडी बस संघाला. धावफलक एकदा सांगूया. धावसंख्या 3 ओके, किती होते? 22 धावसंख्या. म्हणजे या गोलंदाजाने किती बॉल टाकले आतापर्यंत? 2च बॉल टाकलेत, म्हणजे पुढचे 4 बॉल टाकावे लागतील. नवीन बॉलरला तिकडे आणलंय. 4 षटकांची लढत आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, बरेचसे सामने पेंडिंग आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार गेलेत, आता त्यांना मात्र तिकडे स्ट्राईक मिळते. टॅप स्ट्रोक केलाय, ऑफ साइडला ऑफ ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षक आहेत का तिकडे? हो, तिकडे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळतंय. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोंडेवाडी बस संघ पहा स्वतःच्या आयोजनामध्ये इकडे चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. 23 धावसंख्या लढण्यासाठी पुरेसे आहे मी म्हणेन, कारण या धावसंख्येवरती हा संघ दोंडेवाडी बस संघ लढेल. गतवर्षी गोगवे बीसीसी संघाला तिकडे पाणी पाजलं होतं. यावर्षी मात्र नवीन संघ आंबेघर विरुद्ध दोंडेवाडी बस संघ. गोलंदाज आहेत अनिकेत. फुल टॉस आणि इकडे स्ट्रोक चांगला खेळला, परंतु डीपला मात्र क्षेत्ररक्षक होते. मोठी विकेट. शंकर दोंडे इकडे बाद होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर. ओ माय गॉड, जोरदार टाळ्या द्या बॅट्समन साठी मित्रांनो. भोर तालुक्याचे अध्यक्ष, दोंडेवाडीचे सुपुत्र, अर्थातच आमचे मित्र गणेश बडाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा स्टँडिंग ओशन. अगदी सर्वांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्यात. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत केली. या क्रिकेट स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस केलाय या खेळाडूंनी, आणि तोच खेळाडू म्हणजे आपल्या सर्वांचेच लाडके अध्यक्ष गणेश बडाळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. किती बॉल बाकी आहेत? 2 बॉल बाकी आहेत आणि या 2 बॉल मध्ये 2 षटकार जर मारले ना तर सुनील धोंडे बापू यांच्या माध्यमातून तब्बल 1000चा पुरस्कार दिला जाईल गणेश बडाळे यांना. 2 बॉल 2 सिक्सर मारा. अरविंद धोंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार. त्यानंतर आमचे अनिल दादा धनावडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार. षटकारासाठी पारितोषिक लागलंय तब्बल 3000. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. थोडस आपण जर पाहिला तर बॅट्समनच्या पासून दूर टाकण्याचा प्रयत्न केलाय. इकडे रनआउट स्वरूपामध्ये विकेट येते, परंतु बॅटर कोणता आउट झालाय इकडे मात्र आमचे पंच अविसर तिकडे सांगतील आणि तिकडे सांगितलं जातंय की नॉन स्ट्राईक की स्ट्राईकचा बॅटर आउट झालाय आणि स्ट्राईकला गणेश बडाळे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि गणेश बडाळे मैदानाच्या बाहेर येत आहेत. मित्रांनो, कोणतीही रन त्यांनी बोलवलेली नाहीये, परंतु त्यांच्यासाठी मात्र टाळ्या होत आहेत. क्या बात आहे. गणेश बडाळे बाद होताना पाहायला मिळतात आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅट्समन संदीप शिरगावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या एकदा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 23 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 23 बॉलचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, आखरी गेंद, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. अंतिम बॉल. 23 आतापर्यंत स्कोरबोर्डती लागल्यात. चला दोंडेवाडी बस संघ पण रेडी राहा.
आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रोक चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक अगदी आहे डीपला. एक तर कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि काय गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर्ब. 2 धावा घेतल्या, 25 धावसंख्या स्कोरवरती लागली. 26 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 26 धावांचं टार्गेट आहे. इथून पुढे आपण दोंडेवाडी ब संघाला विनंती करूया की चला लगेच लाईनअपनी मैदानाच्या आतमध्ये चला. सुरेशजी दोंडे, गणेश बडाळे, आपल्याला विनंती आहे चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. काय स्पर्धा, अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 3 दिवसाची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो, ही क्रिकेट स्पर्धा करत असताना या क्रिकेट स्पर्धेचे जे प्रमुख आयोजक आहेत ना, त्यांचा नामोल्लेख इकडे मी करतोय. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप सारी मेहनत घेतली आणि जेव्हापासून नवी मुंबई नगरीमध्ये दोंडेवाडीच्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत तिथपासून खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाने या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर बहुमोली सहकार्य जर केलंच, परंतु दोंडेवाडीच्या सर्वच मुलांना वेळोवेळी तिकडे मार्गदर्शन करत असताना आपण पाहिलं सुनील दोंडे बापू यांना, त्याचनंतर गणेश बडाळे, सूरजजी दोंडे, विशाल दोंडे, तेजस दोंडे, अरविंद दोंडे, निलेश अप्पा, त्याचबरोबर निलेश तनावडे, प्रवीण दोंडे, अजयजी दोंडे, सुशांत चौधरी, ओमकार दोंडे आणि शेखर दोंडे. त्याचबरोबर आमचे सर्व युवा खेळाडू असतील, युवा क्रिकेटर असतील, यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आणि ही क्रिकेट स्पर्धा उभी केली. बघता बघता 3 वर्ष या क्रिकेट स्पर्धेला कंप्लीट होत आहेत, परंतु या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला बहुमूल्य सहकार्य केलं, या क्रिकेट स्पर्धेच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व अर्थातच कोपर किरणेचे भूमिपुत्र, युवा नेतृत्व अर्थातच महेश दादा पाटील साहेब, त्यांचं देखील जेवढं आभार मानावं तेवढं कमी असेल. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय महेश दादा पाटील साहेब यांची एक रॉयल एंट्री इकडे होईल. बक्षीस वितरण सोहळ्यापर्यंत सन्माननीय महेश दादा पाटील साहेब आपल्या सोबत इकडे या क्रिकेट स्पर्धेमध्ये असणार आहेत. त्याचबरोबर आधी मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. ऐकूया एक मराठी संगीत या डीजे. चला बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅट्समन प्लीज, आंबेगर प्लीज बॅट्समन पाठवा. टीम दोंडेवाडी बस संघाने अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सूरजजी दोंडे यांना तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. गणेशजी बडाळे हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. ब टीमचा विचार केला तर आपण 25 धावसंख्या स्कोरबोर्डती लावले. 26 धावांचं टार्गेट आहे आणि टीम श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब आंबेगरची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. शिवाजी आणि त्यांच्या सोबत आपण जर बॅटर पाहिले तर अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. चला थोडी घाई करा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून प्लीज आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, थोडीशी घाई करा. 14 सामने आजच्या दिवसामध्ये तब्बल आपल्याला मित्रांनो कंप्लीट करायचे आहेत. चला थोडीशी घाई करा. या चला प्लीज लवकर बॅट्समन. शिवाजी आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्कवरती दोंडेवाडी ब संघाकडून गोलंदाजीसाठी प्रवीण धोंडे पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होत आहेत. शिवाजी आणि विनायक आहेत. थोडस नावामध्ये करेक्शन करतोय आम्ही. त्यासाठी आम्ही नेहमी सांगत असतो की 12th मॅन तुमचा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं असतं मित्रांनो. एक चांगली क्रिकेट स्पर्धा रायरेश्वर चषक 2026 हा क्रिकेटचा 16 आजचा तिसरा दिवस, अंतिम दिवस रंगताना पाहायला मिळतोय.
पहिलं षटक प्रवीण आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. घाई करा मित्रांनो, बॅट्समनना आम्ही विनंती करू, अधिकचा वेळ घेऊ नका तुम्ही. चला, इथून पुढे अधिकचा वेळ आपल्याला दिला जाणार नाहीये. 25 धावांची गरज आहे. शिवाजी स्ट्राईक एंडला. डावखुरे फलंदाज आहेत. डावखुरे फलंदाजांची फलंदाजी पाहणं खूप सुंदर पद्धतीने ते बॅटिंग करत असतात. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं, प्लेसमेंट केलं होतं. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत स्वतः सूरज दोंडे बॉलवरती, नाही निलेश अप्पा आहेत तिकडे, आणि बॉल पकडला, बॉल टाकला, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 25चं टार्गेट आहे. गोलंदाजी दोंडेवाडी ब संघाकडे चांगली आहे, मॅच चांगली होईल. परंतु आंबेकर संघ आपण जर पाहिलं, ओपनिंग जोडी एक जबरदस्त बॅटिंग करताना नेहमी त्यांना आपण पाहिलंय. आज देखील पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग होईल का पाहावी लागेल. फटका पाहू शकता, ओव्हर द कव्हर, काय फटका खेळलाय. नजाकत देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. एक क्लासिकल ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये विनायक यांच्या बॅट मधून येतोय. पहिला 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 चौकार डीजे. कलात्मक स्ट्रोक केला होता. अगदी क्रिकेट मधला पुस्तकी फटका म्हणायला काय हरकत नाही नव्हतं. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक, अप्रतिम सुंदर स्ट्रोक केला होता. पुन्हा एकदा तिकडे कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण देखील तिकडे चांगलं होतंय, परंतु एक सिंगल घेतल्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही. धावफलकावरती 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. टोटल धावसंख्या करायची आहे 25 केल्यात 26चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. डावखुरे फलंदाज, पुन्हा एकदा त्यांना संधी प्राप्त होते. 3 बॉलमध्ये 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. आंबेकर संघ इकडे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे, लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप निघून जाईल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. आणखी एक नशिबाचा चौकार टीम आंबेकर साठी या डीजे. त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय रोख रक्कम 15,000. अर्थातच आपल्या सर्वांचेच लाडके रवी दादा कुडपणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहतात. रवी दादा, आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रवी दादा कुडपणे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती होत आहे. फटका तुम्ही पाहू शकता. आडव्या बॅटनी स्ट्रोक केलाय. सूरज दोंडे पाठलाग करतायत. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक क्वालिटी स्ट्रोक शिवाजीच्या बॅट मधून. चौकार. आणि जी स्ट्रॅटेजी केली होती, जे प्लॅनिंग केलं होतं, त्या प्लॅनिंग वरती पूर्णपणे पाणी फिरवलंय. कारण ज्या पद्धतीने सूरज दोंडे या टीमचे मास्टर माइंड आहेत, जे प्लॅनिंग केलं होतं ते प्लॅनिंग मात्र इकडे आंबेकर टीमने उद्ध्वस्त केलंय. पुढचा बॉल, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. आता कॅच होईल का? जेल 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 पकडलाय. जोरदार टाळ्या होत आहेत या झेलसाठी. निलेश अप्पा या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांनी एक अप्रतिम कॅच पकडलाय. आता पारितोषिकांची उधळण केली जाईल बापू या कॅच साठी. क्या बात आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन होत आहे, सुनील दादा किंद्रे यांचं शुभागमन होत आहे. दादा, आपलं देखील मनापासून आम्ही सर स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सर. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 1 विकेट आले आणि निलेश अप्पांनी अप्रतिम झेल पकडलाय. कमिटीच्या माध्यमातून 1,000चा पुरस्कार आहे या संपूर्ण कॅच साठी, निलेश अप्पा यांच्यासाठी. वेल कॅच, अप्रतिम कॅच. त्याचबरोबर सन्माननीय देवेंद्र कोचळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम.
जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. या क्रिकेट स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेतोय. रायरेशो ट्रॉफी 2026 पर्व क्रमांक 3 ची ही मेजवानी. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. 14 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती सूरज आलेत. बॅटिंग साठी आपण जर पाहिलं नवीन बॅटर तानाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता इथून पुढे वैभव आणि तानाजी वरती जबाबदारी आहे. 26चं टार्गेट आहे इथून पुढे. म्हणजे इथून पुढे 18 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची रचना मैदानाच्या आतमध्ये घर 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 फिरवली जाते. सूरज दोंडे हा फटका ऑन साइडला टर्न केलाय. अलॉंग द कार्पेट केलाय. डीपला क्षेत्ररक्षक सी कॉर्नरला येत आहेत. एक तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल आणि क्षेत्ररक्षण चांगलं करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये यावं लागेल. प्रॅक्टिस करावी लागेल. घाम तुम्हाला गाळावा लागेल तरच तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. 2 धावांनी धावफलक 16 वरती पोहोचलाय. पुढचा बॉल खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? हो माय गॉड. इकडे फुटबॉल स्टाईल मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु बॉल थांबलेला नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखी एक क्वालिटी चौकार. ते म्हणजे इथून पुढे केवळ 6 धावांची गरज आहे. दोंडेवाडी ब संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय. ओ इकडे पुढे आले. क्रीजचा वापर केला परंतु पाठीमागे एसटी रक्षकाने केली चुकी. लॉंग स्टॉपला बॉल जाईल. नॉन स्टॉप थांबणार नाहीये. 22 स्वरूपामध्ये येत आहेत या 4 धावा. म्हणजे इथून पुढे केवळ 2 धावांची गरज आहे टीम आंबेघर साठी. ऐकूया सुमधुर मराठी संगीत. गरज आहे इथून पुढे या सामन्यामध्ये. चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. फिल्डिंगनी देखील बॅटिंग करण्या टीमचे साथ दिले. हलक्या हाताने फक्त पुश केलं. पॉइंट रिजन मध्ये तुम्ही गणेश पडाळे यांना पाहता. एक सिंगल येले. स्कोर्स लेवल इथे आता एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी टीमला. एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज असेल आंबेघर संघासाठी जिंकण्यासाठी. हा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का? हो तिकडे आहेत परंतु कॅच मात्र घेऊ शकलेले नाहीयेत आणि रन देखील कोणतीही काढलेली नाहीये. म्हणजे आंबेघर टीमला इकडे बॅटिंग करायची आहे. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहा बॅट्समनला विश्वास आहे की मी चौकाराने षटकाराने हा सामना फिरवणार आहे. त्या कारणाने की काय तिकडे सिंगल घेतलेली नाहीये. सूरजचा पुढचा बॉल. एका धावेची गरज. खोलात टाकलेला बॉल. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक केलाय परंतु इकडे मात्र आता एक सिंगल मिळेल का? हो इकडे सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते आणि टीम श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब आंबेघर संघ या मॅच मध्ये मात्र विजयी ठरतोय. अभिनंदन करूया आपण टॉस. येस कॅप्टन या टीम अर्थातच एका बाजूला करंडी टीम आणि आंबेघर संघ दोन्ही कॅप्टन या करूया टॉस. सन्माननीय रविदादा